The next point, now we will see the mechanism of nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction. The mechanism of what? Nucleophilic substitution reaction. The mechanism of nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction ची mechanism काय असते? That is called as SN. SN म्हणजे substitution. N means nucleophilic. So we will see the mechanism of nucleophilic substitution reaction. Okay. Now in this, very first of all, in nucleophilic substitution reaction, what happens? In nucleophilic substitution reactions, that is SN of कोणाचे alkyl halides, of alkyl halide. The nucleophilic substitution reactions of alkyl halide. Okay, what happens? The halogen atom is detached. Halogen atom. The halogen atom म्हणजे कोणता? X. Halogen atom is detached. Attached and detached. Detached म्हणजे निघून जातो. The halogen atom is detached from the carbon. कुठून होतो तो? Detached carbon कडून. Detached from carbon and a new bond is formed. And a new bond is formed. एक नवीन बॉन्ड तयार होऊन जातो. New bond is formed between the electrophilic carbon. आता हा कार्बन कोणता बनून जातो? इलेक्ट्रोफाइलिक कार्बन. Between electrophilic carbon and nucleophile. जे नवीन न्यूक्लियोफाइल आहे येणारा and the nucleophile. यांच्यामध्ये एक काय होते? नवीन बॉन्ड फॉर्म होते. इलेक्ट्रोफाइलिक कार्बन अँड न्यूक्लियोफाइल. ओके. आता हा निघून गेलेला हॅलोजन ॲटम डिटॅच होतो. दिस हॅलोजन ॲटम इज नाउ halogen atom is converted into, हा निघून गेलेला halogen atom कन्वर्ट होऊन जातो. This halogen atom is converted into halide ion. It is converted into what? Halide ion. हे आपण मागे पाहिलं होतं असं. Halide ion that is X minus charge. Halide ion म्हणून जाते halogen ions. So that's why this halide ion is called as living group. This halide ion, that's why this halide ion is called as, therefore it is called as living group. म्हणून याला काय म्हणतात आता? लिव्हिंग ग्रुप म्हणतात. लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय होतो? लिव्ह होतो, निघून जातो. सो व्हॉट इज लिव्हिंग ग्रुप? द लिव्हिंग ग्रुप मीन्स द ग्रुप which leaves the carbon. जो ग्रुप कार्बनला सोडतो, लिव्ह करतो, त्या ग्रुपला काय म्हणायचं? लिव्हिंग ग्रुप. द ग्रुप विच लिव्हज द कार्बन अँड बाय टेकिंग अवे आणि तो काय घेऊन जातो आपल्यासोबत? बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. बाय टेकिंग अवे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन विथ इटसेल्फ, त्याच्यासोबत घेऊन जातो, विथ इट. The group which leaves the carbon by taking away the bond pair electrons with it is called as living group. तर काय म्हणतात? लिव्हिंग ग्रुप म्हणतात. कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. आपला काय पॉइंट चालू आहे आता? मेकॅनिझम कशी होती? मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफाइलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची. न्यूक्लियोफाइलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जेव्हा होते त्यामधला हॅलोजन ॲटम काय आधी निघून जातो, डिटॅच होतो आणि एक नवीन बॉन्ड तयार होतो, न्यू बॉन्ड फॉर्म होतो. आणि न्यू बॉन्ड जो फॉर्म होतो आणि जो निघून गेलेला हॅलोजन असतो तो काय बनवतो? हलाइड आयन बनवतो. आणि हा हलाइड आयन जो असतो त्याला लिव्हिंग ग्रुप म्हणतो आपण. अँड लिव्हिंग ग्रुप म्हणजेच काय? द ग्रुप विच लिव्हज, जो ग्रुप लिव्ह होतो, निघून जातो,
द ग्रुप विच लिव्स द कार्बन, जो ग्रुप कार्बनला सोडतो, लिव्ह करतो, त्या ग्रुपला काय म्हणावं, लिव्हिंग ग्रुप. अँड टेकिंग अवे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, आणि आपल्यासोबत तर काय घेऊन जातो, टेकिंग अवे द बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. टेकिंग अवे बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इट इज कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. जो ग्रुप आपल्यासोबत बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन घेऊन जातो त्या ग्रुपला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. फॉर एक्झाम्पल कसं, जनरल रिॲक्शन RX आपण जे पाहतो तर हा काय होतो, R प्लस होतो, आणि काय आपण ज्या प्रकारे एक रिॲक्शन पाहिली होती मागे जनरल रिॲक्शन न्यूक्लिओफाईलची, तर त्यामध्ये ॲज वी हॅव सीन दॅट की न्यूक्लिओफाईल मायनस चार्ज ऑन अटॅक ऑन दिस कार्बन, न्यूक्लिओफाईल जेव्हा कार्बनवर अटॅक करतो, आणि दिस इज X, कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस कॅरीज निगेटिव्ह चार्ज. So this X is removed, this X that is the halogen X ion, तर हा CX निघून जातो आणि न्यूक्लिओफाईल काय करतो, अटॅक करतो, तर न्यू बॉन्ड तयार होतो. द न्यू बॉन्ड बिटवीन कोणामध्ये आणि कोणामध्ये, द न्यू बॉन्ड बिटवीन द इलेक्ट्रोफाइलिक कार्बन, दिस कार्बन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफाइलिक कार्बन. इलेक्ट्रोफाइलिक कार्बनवर आणि न्यूक्लिओफाईलवर नवीन बॉन्ड बनतो, आणि हा जो X मायनस आहे, दिस इज द लिव्हिंग ग्रुप. This group is called as living group. X minus is called as what? Living group. That is halide ion. It is called as the living group. Now काय होते की या रिएक्शन मध्ये अशा प्रकारे लिव्हिंग ग्रुप निघून गेल्यानंतर the two changes takes place. The substrate undergo two changes during the nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction जेव्हा होत असते, the substrate दोन चेंज मध्ये undergo two changes. सबस्ट्रेट मध्ये दोन प्रकारचे चेंजेस घडतात. द सबस्ट्रेट अंडरगो टू चेंजेस ड्यूरिंग SN रिएक्शन. जेव्हा SN रिएक्शन होते, ड्यूरिंग SN रिएक्शन म्हणजे काय, सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफाइलिक सबस्टिट्यूशन मध्ये सबस्ट्रेट, दिस इज द सबस्ट्रेट, इट इज कॉल्ड एज व्हाट, सबस्ट्रेट. Substrate undergo two type of changes. The first one that is the heterolysis of the bond, the CX bond, heterolysis of CX bond. CX bond चा काय होतो, हेटेरोलायसिस होतो. The heterolysis of CX bond. हा CX bond तुटतो, ब्रेक होतो, त्याला काय म्हणायचं, हेटेरोलायसिस. The breaking of this bond. And the second point, that is the heterolysis of CX bond and the formation of living group. And the formation of new bond, that is which bond, and the formation of new bond between carbon आणि न्यूक्लिओफाईल मध्ये होतो. न्यूक्लिओफाईल, कार्बन आणि हा नवीन न्यूक्लिओफाईल यांच्यामध्ये न्यू बॉन्ड होतो. हे दोन चेंजेस होतात. सबस्ट्रेट अंडरगो द टू चेंजेस. सबस्ट्रेट मध्ये दोन चेंजेस घडतात, आणि ह्या दोन चेंजेस कोणकोणते, एक हेटेरोलायसिस ऑफ CX बॉन्ड अँड सेकंड वन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड बिटवीन कार्बन अँड न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल त्याच्यासोबत काय असतात, विच कॅरी द इलेक्ट्रॉन पेअर, त्याच्यासोबत इलेक्ट्रॉन पेअरची जोडी असते. न्यूक्लिओफाईलवर इलेक्ट्रॉन पेअर जोडी असते म्हणून याला निगेटिव्ह चार्ज म्हटलं आपण. न्यूक्लिओफाईलची इलेक्ट्रॉन पेअरची जोडी असते, आणि यामुळे हे दोन प्रकारचे चेंजेस होतात. And these two changes takes place in one step or series of steps. These two changes, the दोन changes takes place. These two changes takes place in one or more steps. एक पायरीमध्ये होतो किंवा अनेक पायरीमध्ये होतात हे दोन चेंजेस. The two changes takes place in one or more steps. आणि हे जे दोन चेंजेस, हे जे चेंजेस एक किंवा एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये होतात, तर हे डिस्क्रिप्शन रिगार्डिंग दिस गिव्स द डिस्क्रिप्शन टू अस. अँड दिस डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द चेंजेस, ओके, these two steps, it takes place in two or more steps. So this description, the description regarding म्हणजे संबंधित, the description regarding the what, regarding the sequence and the way, regarding the sequence and way by which the change takes place. ज्यामुळे काय घडतो, by which the change takes place, by which
The description regarding the sequence and the way by which the change takes place is called as the mechanism. याला काय म्हणायचं? Is called as the mechanism of SN reaction. Mechanism of SN reaction. याला काय म्हणतात? It is called as mechanism of SN reaction. This is the mechanism of SN reaction, and this mechanism is deduced by the kinetic study. This mechanism can be deduced by kinetic study. It is deduced from the mechanism is deduced by kinetic study. Kinetic study वरून काढतात हे. Deduced from the kinetic study and mechanism of two types of mechanism, that is SN1 and SN2. These are the two types of the mechanism. दोन प्रकारचे मेकॅनिझम असतात. एक SN1 असतो आणि SN2 असतो. हे दोन्ही मेकॅनिझम आपण वन बाय वन पाहू. सो दिस इज द डेफिनेशन. व्हॉट? द डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द सिक्वेन्स अँड द वे बाय विच द चेंज टेक्स प्लेस. याच्यामध्ये जे बदल घडतात, चेंज टेक्स प्लेस होतात, त्याला म्हणायचे दॅट इज कॉल्ड ॲज द मेकॅनिझम ऑफ SN रिॲक्शन. ओके.